मंत्रिपदाची घेतल्यानंतर पहिल्यांदा आलाय. काय आईकडे साखर मागितलं? खरं तर मी शिवशक्ती परिक्रमा जेव्हा केली होती तेव्हा महाराष्ट्रातील सर्व शक्तिपीठांचं आणि सर्व ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेतलं होतं. आता मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार आहे आणि आपल्याकडे खूप मान्यता आहे. मलाही आत्ता ह्या गोष्टी कळायला लागल्या. तर तेव्हा मी म्हणलं होतं की मी शिवशक्ती परिक्रमेत आले, पण दरवर्षी महालक्ष्मीच्या चरणी मी नतमस्तक होण्यासाठी येईन. योगायोगाने दरवेळी आले तेव्हा वेगळ्या भूमिका मिळत गेल्या. आजही मी इथे राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून आले आहे. करबीर पीठवासिनी अंबाबाईच्या चरणी नतमस्तक झाले, कारण शेवटी महालक्ष्मीचा आशीर्वाद असल्याशिवाय कुठलंही कार्य आपण सफल करू शकत नाही. आणि म्हणून इथे सेवा करायची संधी मिळावी. आणि आता माझ्याकडे खातं जे आलंय ते साक्षात सृष्टीला म्हणजे वाचवण्यासाठी जगभरातून जे योगदान होणार आहे त्याच्यामध्ये मला योगदान देता येणार आहे. एक ग्लोबल विषय माझ्या हातात आलेला आहे, तो म्हणजे पर्यावरणाचा आहे. आत्ताच आमदार मी अमल महाडिकांशी चर्चा करत असताना मी इथे मागच्याही वेळी भेट दिली होती. इथे पूर आला होता मोठा, तेव्हा आम्ही असं ठरवलंय की या कॅबिनेट मंत्रिपदाच्या काळामध्ये या भागाला पर्यावरणाच्या माध्यमातून पूरमुक्त करण्यासाठी काय योजना करता येतील त्या करायच्या. आणि त्याचबरोबर प्रदूषणमुक्त नद्या करण्याचंही डिपार्टमेंट माझ्याकडे असल्यामुळे पंचगंगेचा काम हातामध्ये घेऊन हे प्रदूषणमुक्त करण्यासाठी मी स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि आमचे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेणार आहे आणि मी या कामामध्ये योगदान देणार आहे. मला हे खूप आनंद वाटतोय की मनुष्याच्या त्या कामाला आपण आलोच, पण आता मानव जातीला जर वाचवायचं असेल तर पर्यावरण वाचवायचं आहे आणि त्या कामासाठी आता मला योगदान देता येईल. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे महामंडळासंदर्भात सध्या साखर शाळांचा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. काम कशा पद्धतीने चालू आहे आणि साधारण 13 लाख मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. त्याच्यामध्ये आता मला तर डिपार्टमेंट किंवा ते आढावा मी घेतला नाही, पण जेवढं मला त्याच्यातलं ज्ञान आहे तेव्हा ती मुलं गावाकडेच राहतात, आईवडिलांवर जात नाही, अगदी तहानी जातात. आणि त्यांच्या तिथे शाळा आणि त्यांचं राहण्याची व्यवस्था ही डिसेंट्रलाइज आहे. त्याला जास्तीत जास्त बळकटीकरण करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की ऊसतोड कामगार महामंडळामध्ये, कारण त्यांची मी कन्या आहे, त्यांचं जीवन मी जवळून पाहते, ते बदलायचं असेल तर ते पोटातून त्याची पीडा अनुभवावी लागते. आणि त्यामुळे मला जर संधी दिली, कारण मागच्या 5 वर्षात जेव्हा मंत्री असताना ते काम मला करता नाही आलं, दुसऱ्या खात्याकडे होतं, जर त्याच्यात संधी म्हणजे त्याच्यात योगदान मुद्दे देण्याची संधी दिली तर ते काम मला खूप छान करता येईल. आणि ते पशुसंवर्धन खातं माझ्याकडे, त्यालाही जोडता येईल, कारण यांच्याकडे यांचं पशु असतात, बैल जोडी असते, तर त्याला पण आपल्याला मदत करता येईल. मराठवाड्यातील 29% विद्यार्थ्यांना धड मराठीही वाचता येत नाही असं एका सर्वेक्षणात समोर आलंय. गणित असू दे किंवा विज्ञान असू दे, ते तर फार लांबची गोष्ट राहिली. काय मी आता ते सर्वेक्षण पाहिलं नाही, ते किती ऑथेंटिक आहे ह्याच्यावर मी काही चर्चा करू शकणार नाही. पण सरकारी शाळांचं शिक्षण सुधारण्यासाठी योगदान त्या खात्यांकडनं झालं तर नक्कीच या विद्यार्थ्यांची त्यांचा संपूर्णतः दोष आहे असं म्हणता येणार नाही. शिक्षण पद्धतीमध्ये अजून बदल करता येईल. पर्यावरणासारखं आपल्याला महत्त्वाचं खातं आहे. खास करून मुंबईच्या हवेसंदर्भात खूप चिंता आहे ती व्यक्त केली जाते. काय मुंबई संदर्भात, मुंबईच्या संदर्भात काय आत्ताच मी आढावा घेतला. मुंबई आणि पुणे मेट्रो सिटीज आहेत, त्याच्यामध्ये प्रदूषण वाढलं आहे. त्याचे अनेक कारणं आहेत. त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे भरपूर आता कामं चालू आहे. त्यामुळे हे एक टेम्पररी फेज पण आहे की मोठे कोस्टल हायवे, ब्रिजेस चालू आहे, त्याच्यामुळे त्याचे एक सिमेंट आणि धूळ, एक त्याचं प्रदूषण आहे. परत तापमान कमी झालेलं असल्यामुळे सुद्धा आणि समुद्राची हवा आहे, तिचं बाष्पीभवन होऊन तापमान कमी असताना ते वर जात नाही आणि तिथेच थांबतं, त्याच्यामुळे ते कसं स्मॉगचं वातावरण दिसतंय. आणि काही फॅक्टऱ्यांचं तर मी स्वतः जातीने लक्ष घालणार आहे की प्रदूषणाचे ते नियम कसे पाहिजे. काही बीडमधील घटना आपल्याला माहितच आहे. राज्यभर त्याचं मोठं राजकारण होतंय. अजूनही जे आहे तो सापडत नाही पोलिसांना. नेमकं या घटनेमुळे तुम्ही काय सांगा? हे पाहता, मी महालक्ष्मीच्या पवित्र दारात आहे आणि कुठेही असेल तरी सतत आपल्यामध्ये वास करतो ईश्वर. जर आपण खोटं नाही बोलू शकत आणि बोलणारही नाही कधी, मी त्याच्यावर सगळ्यात पहिले मागणी या राज्यामध्ये कोणी केली असेल की SIT लावा, तर ती मी मागणी केली गोपीनाथ गडावर मुंडे साहेबांच्या जयंतीच्या दिवशी. आणि त्या क्रूर प्रकरणाविषयी मी तीव्र संताप आणि निषेध केलेला आहे. आणि आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री दोन्ही देवेंद्रजी असल्यामुळे ते त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून न्याय भूमिका घेऊन त्या माझ्या लेकराला न्याय देतील, कारण तो माझा बूथ प्रमुख होता, तर माझ्यावर काम करत होता देशमुख.
तो माझ्या बरोबर एक चांगलं सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्या घरच्यांना न्याय देतील असा मला विश्वास आहे. गडचिरोलीच्या पालकमंत्रीपदासंदर्भात काल फडणवीसांनी एक स्टेटमेंट केलं होतं. काय वाटतं की त्यांनी घ्यावं का गडचिरोलीचं? त्यांनी काय करावं हे मी सांगणे योग्य नाही. काही आपण ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या बाबत बोललात, मात्र आजही त्यांची खूप मोठी विदारक अवस्था आहे. कारण सकाळी शाळेत जाण्याऐवजी मुलं जे आहेत ते ऊस तोडायला जातात. कसं पाहता याकडे? कारण तुम्ही एकेकाळी त्या सगळ्या मंडळाच्या अध्यक्ष. मला सांगायचं आहे की ती विदारक अवस्था बदलण्याची गरज आहे. एखादा गुन्हा झाला तर गुन्हेगाराला शिक्षा देण्याची गरज आहे. मी काल TV लावला, बारामतीत 23 वर्षीय मुलाचा खून, पुण्यामध्ये अजूनही मुळशी पॅटर्नचा कोयता गँग ॲक्टिव्ह आहे. सगळ्याच ठिकाणी हे घडतंय. तर त्याच्यामुळे त्याच्यात कुठलंही राजकारण, त्याच्यात कुठलंही असं सनसनी न करता त्याच्यामध्ये सामान्य माणसाला वाटावं की सरकार न्याय देते अशी भूमिका आम्ही सर्वांनी घ्यायची आहे. मुख्यमंत्री घेतील याचा मला विश्वास आहे. आणि त्यामुळे हे जे मजूर आहेत, गरीब आहेत, यांचं जीवनाचं उत्थान करण्यासाठी योगदान द्यायचं आहे. ऊसतोड कामगारांचं तर करायचं आहे, पण सर्वच कामगारांची तशी स्थलांतरित होणाऱ्या कामगारांची तशीच परिस्थिती. तरी बदलापूर नंतर आता कल्याणमध्ये देखील एक घटना घडली. खरं तर अशावर आता कुठंतरी निर्बंध आणणं गरजेचं आहे. कायदा व सुव्यवस्था निर्बंध म्हणजे ते काही योजना नाही, ते निर्बंधच आहे. लोकांनी कायदा व स्वतः सुव्यवस्था कुठंतरी बिघडली जाते. लोकांनी संस्कारातून माणसं तयार झाली पाहिजे, हे फार आवश्यकता आहे. आणि शासन कडक त्यांना झालं तर नक्कीच दुसरा माणूस विचार करेल अशा घटना. नाही, देशमुख प्रकरणामध्ये आपण बघितलं तर धनंजय मुंडे यांच्या नावानं विरोधक आहेत ते आरोप करत आहेत की त्यांचं नाव यामध्ये घेतलं जाते, त्यांचा सहभाग आहे असा आरोप विरोधक करत आहेत. हे पहा, विरोधक किंवा कोणीही करत आहे, विरोधक भक्तांना सूचना. सानिया धीरज चव्हाण वय वर्ष 7 या नावाची मुलगी सापडलेली आहे. तिच्या नातेवाईकांनी मंदिर कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे. सानिया धीरज चव्हाण वय वर्ष 7 राहणार आळंदी पुणे. तिच्या नातेवाईकांनी मंदिर कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे. प्रश्नाला मी उत्तर द्यावं. सानिया धीरज चव्हाण वय वर्ष 7 राहणार आळंदी. त्याच्या नातेवाईकांनी मंदिर कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे. हे पहा, याच्यावर मी विधान भवनाच्या पवित्र प्रांगणामध्ये भक्तांना सूचना. बोललेली आहे सानिया आणि धीरज चव्हाण वेळोवेळी बोललेली आहे. वय योग्य वर्ष न्याय 7 करायची भूमिका राहणार आणि आळंदी. त्याचं तिच्या खातं नातेवाईकांनी मुख्यमंत्र्यांकडे, मंदिर कार्यालयाशी त्यांच्यावर आमचा संपर्क संपूर्ण विश्वास साधायचा आहे, आहे. ते योग्य न्याय करतील. त्यामुळे मी गुन्हेगार कोण हे सांगू शकत नाही, ते फक्त यंत्रणा सांगू शकतात आणि यंत्रणा त्याचा तपास करतात.